ग्रुप ग्राम पंचायत करनाला द्वारा समाज के विभिन्न क्षेत्र में विशेष योगदान देने वाले व्यक्तियों के सत्कार समारोह का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, पंचायत समिति के पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, सरपंच मारुति वाघमारे, उप सरपंच रमेश पाटिल, एपीएमसी के सदस्य संतोष पाटिल आदि गणमान्यों सहित करनाला ग्राम पंचायत के सदस्य तथा ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान समाज सेवा में कार्यरत डॉक्टर जीजी पारिक को करनाला भूषण पुरस्कार से सम्मानित किया गया, तो डॉक्टरी क्षेत्र में डॉक्टर आरिफ दाखवे को करनाला रत्न से सम्मानित किया गया, तो वही योगेश कदम को करनाला गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। साथ ही पूर्व सरपंच एवं उप सरपंच को भी उपस्थित गणमान्यों के हाथों सम्मानित किया गया। इस अवसर पर पुरस्कार्थियों को शुभकामनाएं देते हुए विधायक विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। अभिनंदन करतो की नवीन पायदा तुम्ही या ग्रामपंचायतीच्या कारभाराकडे घेणार आहे। पडवेल पंचायत समितीचा सभापती म्हणून जवळ 11-12 वर्ष काम केले, आमदार पण गेले 18 वर्ष काम करतोय। पण माझ्या माहितीमध्ये अशा करणारी पहिली ग्रामपंचायत करणारा ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचानं जे प्रस्तावित केलं त्या प्रस्ताविकामध्ये त्याने ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली की सर्वसामान्य माणसापर्यंत योजना राबवण्याची ग्रामपंचायतीची जी जबाबदारी असते ती जबाबदारी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेली आहे। मी केवळ इथं तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय या ग्रामपंचायत हातीमध्ये सांगतो असं नाही, तर जिथं जिथं मी ग्रामपंचायतीमध्ये जातो त्या ठिकाणी सांगतो की ग्रामपंचायत हातीतली स्वच्छता राखायची असेल तर ती कशी राखावी हे जर पाहायचं असेल तर करनाला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बघावा अशा प्रकारचा मुद्दा। वह इस दौरान पुरस्कार्थियों ने भी अपनी भावनाएं जाहिर की। आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आमचा लोका उचित सत्कार आणि सन्मान केलेला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी ग्रामपंचायतच्या सभासदांचा या ठिकाणी आभार मानतो। मला स्वतःला करनाला रत्न हा खरोखर करनाला रत्न आहे। करनालाचं नाव ज्यांनी जगाच्या नकाशावर आणलं, करनालाचं नाव ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आणलं, करनालाचं नाव ज्यांनी स्वतः क्षेत्रामध्ये करनाला बँकेच्या माध्यमातून आणलं, करनालाचं नाव आणि करनालाची उंची ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाची सामान्य माणसासाठी ग्रामीण जनतेसाठी जे शिक्षणाची दारं उघडी केली त्याच्या माध्यमातून आणलं। खरोखर त्या करनाला रत्नच्या शुभ हस्ते माझा सत्कार आणि सन्मान